इथे ग्राउंड नंबर 1 वरती पाहतोय पण पहिल्याच बॉलवरती गडी गारत होतोय मिस्टर राज. आपण पाहतोय बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला आता बसतोय साई कृपा डोंगरी या संघाला राज यांच्या रूपामध्ये. बघ इकडे कोणताही रिव्ह्यू मिळणार नाहीये. जे ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन असेल तो अंतिम असेल. खूपच बहार चेंडू वाईटचा इशारा. 5 चेंडू आणि अजूनही 7 धावांची गरज आहे. स्वप्नील गोलंदाजीवर मोठी जबाबदारी करण्याला दिली आहे. डिफेंड करायचे 5 चेंडू मध्ये 7 धावा. सो व्हाईट बॉल असेल ग्राउंड नंबर 1 वरती. डाव्या यशाच्या भरपूर बाहेर हा चेंडू पडला होता. स्टंपच्या बाजूने हा चेंडू निघून गेला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. यावेळेस जागा पडून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. ते सिंगल धाव कंप्लीट केली जाते. जीवदान किती महागडा होईल नक्कीच आपण पाहणार मित्रांनो. कॅच विथ द मैसेज कहा गया है, कॅच पकड़ो मैच जीतो, कॅच छूटेगा मैच छूट जाए. आता 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडू मध्ये बघ इकडे ग्राउंड नंबर 2 वरती उत्कृष्ट संघाने बाजी मारली परंतु इथे ग्राउंड नंबर 1 वरती जयेश यांच्या बॅट मधून मोठा फटका आलाय. षटकार आलाय. या षटकाराची धावफलक पाहतोय आपण 9 या अंकांवर जाऊन पोहोचते. पहिलं षटक इथे पाहतो आपण संपले जाते. पहिल्या षटका समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. 1 विकेट लॉस.
यावेळेस पाहतो आपण ग्राउंड नंबर 1 वरती एक सिंगल घेतली जाते सूरज यांच्याकडून. पाहतोय एक सिंगल धाव येते, धावफलक आपण पाहतोय 10 डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचते. यानंतर होणार सामना असेल ग्राउंड नंबर 1 वरती झुंजार स्पोर्ट झुंजार आणि त्याच्या समोर असेल सुरेश्वर निर्मळ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. स्वप्नील स्वप्नील यांनी कृपया करून स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये जायचं आहे. स्वप्नील यावेळेस ऑन साईडला फटका असण्याचा प्रयत्न केला, तो मिस्टामिंग होता. डीपमध्ये फिल्डर होते, एका टप्प्याने चेंडूला अडवलं गेलंय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव घेतली जाते, स्ट्राईक रोटेट केली जाते या बॉलवर. या षटकाचा विचार केला तर सलगचे 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आले आहेत. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. उपस्थित झाले त्यांच्याकडे आपण वेलकम आणि त्याच्या अगेन्स्ट जो संघ आहे त्याचा 12th मॅन आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये उपस्थित झालेला आहे, त्याचं सुद्धा वेलकम असेल. आझाद वसई आणि बिंदास पापडी या 2 टीमच्या दरम्यान हे सुंदर टायटल आपल्याला पाहायला मिळतं. बाळाजी काकड्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या मॅचचा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय अजय. मॅन ऑफ द मॅच त्या बात आहे अजय. अतिशय सातत्य यावेळेला पाहायला मिळतं. नक्कीच भावाचा आशीर्वाद त्यांचा नक्की त्यांच्या पाठीशी आहे. मागच्या वर्षी त्यांचे भाऊ आपण पाहतो या विश्वातून आपल्या सोडून गेले, परंतु त्यांचा आशीर्वाद नक्कीच त्यांची साथ त्यांना मिळते. मात्र हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा करूया वेलकम. तुला पाडू का गणेश ते फोटो? आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 या धावसंख्येवर. प्रथम बॅटिंग करताना बिंदास्त पापडी ग्राउंड नंबर 1 वरती 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 14 रन्स. पहिले षटक समाप्त झाले.
अम्मार शेख यांचं आगमन होते, त्यांचं तो आम्ही सहर्ष स्वागत करतोय. वेलकम अम्मार. शेख या ठिकाणी उपस्थित होता, त्यांचं सुद्धा करूया आपण. ग्राउंड नंबर 1 वरती पाहतोय आपण कॅप्टन वर्सेस कॅप्टनची लढाई चालू आहे आणि जयेश नम यांच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका आलाय. सॉरी, सूरज यांच्या बॅटमधून आलाय. मागच्या षटकामध्ये सुद्धा जयेश यांच्याकडून एक मोठा फटका आला होता पहिल्या षटकामध्ये, आणि आता सूरज आले नवीन बॅटर आणि त्यांच्या बॅटमधून सुद्धा पहिला चेंडू फेस करताना षटकार आलाय. यावेळेस आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह केलाय. आपण पाहतोय फिल्डर आहेत. थोडंसं फंबल झालं होतं, परंतु बघा सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर पोहोचतोय. फक्त आणि फक्त सिंगल धाव येते. 2.5 बॉलचा खेळ संपलाय ग्राउंड नंबर 1 वरती. धावसंख्या पाहतोय पण 25 रन्स ऑन बोर्ड, 25 धावा. यावेळेस स्लॉक स्वीप केलाय, चेंडूला सरळ पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी जयेश यांच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका येतोय, षटकार. धावसंख्या पाहतो आपण 31 वर जाऊन पोहोचते. 31 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चला, यानंतर होणार सामना झुंजार स्पोर्ट्स नायगाव संघाचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे आणि सुरेश्वर निर्मळ संघाचे कर्णधार सुनील शिंगडे टिबा यांनी सुद्धा यायचं आहे. सॉरी, रोहित शिंगडे. टिबा या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळालाय, त्यांनी सुद्धा यायचं आहे टॉस साठी. यानंतर सामना होईल ग्राउंड नंबर 1 वरती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. शेवटच्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाज सचिन येतोय. यावेळेस यशांच्या मागे हा चेंडू निघून गेला होता. क्षेत्ररक्षक आणि बॉलमध्ये होते शर्यत, आणि बघा तिकडे चेंडू सरळ जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. बॉलवर आलाय चौकार. पंच नो बॉल होता. 9 प्लस 4 म्हणजे 5 धावा. बघा फ्री हिट असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी नक्कीच सूरज या बॅटरकडे मिळते, कारण मागच्या षटकामध्ये सूरजने आलेला एक षटकार ठोकला होता, फ्री हिटचा बॉल. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटचा इतका चांगला संपर्क झाला नाही, परंतु पाहतो पण सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते.
या सिंगलने आपण पाहतोय धावफलक 37 वर जाऊन पोहोचते. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय साईकृपा डोंगरी या संघाचा. पुढचा बॉल सचिन यांचा पुन्हा एकदा जयेशसाठी. यावेळेस लोअर फोल्डर्स बॉल होता, ऑन साईडला फटका सजवलाय. गॅपमध्ये चेंडू राखून डीपमध्ये फिल्डर आपण पाहतोय. जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटरमध्ये पाहतोय. धावसंख्या 39 वर जाऊन पोहोचते. 39 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. इथून पाहिलं तर शेवटचे 4 बॉलचा खेळ बाकी असेल या पहिल्या इनिंगमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय लो फुलटच बॉल होता. चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. दुसरा धावायचा प्रयत्न होतोय आणि बघा दुसऱ्या धावायच्या प्रयत्नामध्ये नक्कीच इथे फलंदाज बाद होताना पाहतोय. विकेट डाऊन होते. रनआउटच्या रूपामध्ये सूरज यांच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. कारण नावातच बिंदास आहे आणि त्यामुळे बिंदास बॅटिंग करण्याचा मोह यावेळेला पाहायला मिळेल का याकडे लक्ष असणार आहे. आयुषला बॉलिंग दिलंय. बॉल टार्गेट ठरवणारे असतील. 3 षटकांच्या समाप्तीमध्ये बिंदास टॉपली टीम जवळ पोहोचते. 27 धावसंख्येवर सध्या आपण पाहत आहे महापौर चषक यंगस्टर पापडी व अमित मित्रमंडळ सत्पाळे आयोजित या स्पर्धेच्या माध्यमातून मेयर ट्रॉफी 2026 मध्ये सध्या आहोत विकास स्पोर्ट्स या लाईव्ह चॅनलवर. सर त्या नाजिम गुल्ली बोलतात इकडे बॉलरला. नाजिम गुल्ली पहिल्याच बॉलवर मात्र या ठिकाणी विकेट मिळते आणि गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाजी मार्कवर आहे आयुष. सध्या या विभागातल्या नाजिम गुल्ली म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं असा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि पहिल्याच बॉलवर त्याने मात्र विकेट मिळवले. कारण नाजिम गुल्लीने अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या, अनेक फलंदाजांना सळोकी फळो करून सोडलं आणि त्या अनुषंगाने मात्र हा गोलंदाज या टीमचा आपण पाहिला आझाद वसई या टीमचा नाजिम गुल्ले आहे. कंपॅरिझन करणार नाहीये. प्रत्येकाचे वेगवेगळे फॅन फॉलोइंग असतात. इथून हा बॉल या वेळेला आपण पाहत आहेत. वा काय गोलंदाजी केले आयुषच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थानं नाझीम गुल्लीची आठवण करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. 2 बॉलवर 2 सफलता. आयुष चला झुंजार संघाचा कर्णधार यायचा आहे. टिबा तुम्ही सुद्धा यायचं आहे. प्रवीणजी धापशी यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरचा होणार सामन्याचा टॉस करून घेऊया. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले जात आहेत. झुंजार संघाचा कॉल असेल. हेड असा कॉल आहे. हेड आलाय. नाणेफेक जिंकले या झुंजार संघाने. टॉस जिंकून प्रथम शत्रुघ्न स्वीकारला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे सुरेश्वर निर्मा संघाला. चला पुन्हा एकदा आपण ग्राउंड नंबर 2 कडे जाऊया. तिकडे सज्ज असतील प्रमोदजी शेडगे सर.
चला ग्राउंड नंबर 1 वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 41 धावांचा टार्गेट इथे सेट केलं जाते. येस थँक्यू डीजे. एकेचाळीस धावांचा टार्गेट इकडे सेट केलं जाते आणि ते 41 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहूया. पहिले षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय आकाश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. स्ट्राईक वरती असतील बॅटर ऋतिक. नॉन स्ट्राईक एंडला अजय. पहिला बॉल आकाश यांचा ऋतिकसाठी. यावेळेस शफल क्रॉस होऊन फटका सजवलाय ऑन साइडला. फिल्डर नाहीये. वन बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावा. पाहायला मिळालं सई यावेळेस पुन्हा एकदा शफल आणि क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. तर यावेळेस अगोदर ओळखलं होतं आकाश या गोलंदाजाने आणि त्या पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय. डॉट चेंडू आलाय. पहिल्या बॉलवरती चौकार. त्यानंतर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. यावेळेस अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. पूर्णपणे आता बॅटर थोडासा बीट होताना पाहतोय. चांगल्याने लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिले यावेळेस गोलंदाज आकाश यांना. पहिल्या बॉलवरती नक्कीच मोठा फटका खेळला होता परंतु त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाजाने. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवला. फिल्डर नाही आहे. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. आपण तिकडे बाउंड्री लाईनला आपण पाहतोय पंच आहेत ते 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर मध्ये पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका सजवतो. तिकडे शतरक्षक आहे. सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. ऋतिक यांच्या खेळ लागतोय पूर्णविराम. फलंदाज बाद. बॉलचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 6.
पहिल्या षटकाचा खेळ गेला आणि 6 रन झालेले आहेत. 18 बॉल 23. फिल्डिंग स्वीकारले साई आसरा पापडी टीमने. ग्राउंड नंबर 1 वरती पाहतोय पण 6 धावा लागल्या जात आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 1 विकेट लॉस. इथून 18 चेंडूमध्ये आपण पाहतोय 35 धावांची गरज आहे. 18 बॉल 35ची आवश्यकता. सूरज येतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी. आपण पाहतोय सूरज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पहिल्या बॉलवरती पहिला पण 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला फक्त ढकलून काढलंय. एक सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. तर अजय यांना जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचं काम इथे करावं लागेल. रोहित यांना यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. व्हाईट बॉल. वाह, काय फटका खेळला होता. प्रति सरळ यावेळेस बघा अतिरिक्त बाउन्स होता. नक्कीच 1 बाउन्सचा इशारा पंचांकडून दिला जातोय. पहिला बाउन्सर इथे हाताळला गेलाय सूरज या गोलंदाजाने. आपण पाहिलं तर विकेट डाऊन मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विशालला परतावं लागेल. धावसंख्या पाहतो 11 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. अजून सुद्धा आपण पाहतोय 30 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल 30 ची आवश्यकता ऑलराऊंडर संघाला. चला चेंडू पुरवायचा आहे. यावेळेस मोठा फटका सजवलाय. जी धावांची भूक होती ती मिटवली जाते. षटकार आलाय.
सूरज यांच्या पहिल्याच बॉलवरती षटकार इथे खेचला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. बारा बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे आझाद वसई या टीमला विजयासाठी. 12 बॉल आणि 13 रन. यावेळेस पुन्हा एकदा ग्राउंड नंबर 1 वरती आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. षटकार नंतर कमबॅक केलाय गोलंदाजाने. बॅक टू बॅक पाहतोय दोन डॉट आलेत. इथून 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. आठ बॉलमध्ये 23ची आवश्यकता. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. तिकडे आपण पाहतोय रंगमंच आहे, त्याला चेंडू लागला जातोय. फक्त आणि फक्त या बॉलवर सिंगल धाव येते. निशांच्या पाठमधून आज षटकार येत असताना सामन्याचं सोपं केलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 31. विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. फटका खेळला होता निशांच्या बॅटमधून. ब्युटिफुल टायमिंग. 2 रनची आवश्यकता. इथे 6 बॉल 20ची आवश्यकता. 6 चेंडू 20 धावा. सहा मध्ये 20ची आवश्यकता. ग्राउंड नंबर 1 वरती यावेळेस ऑन साईडला फटका सजवलाय. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. फिल्डर बघा 2 फिल्डर होते, परंतु त्यांना चकून हा चेंडू सरळ सीमारेच्या पार निघून गेलाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. इथून समीकरण पाहतोय आता बदलते. 5 मध्ये 16ची आवश्यकता असेल. आयुष आपण यायचंय. इथे पाहतो आपण एक सिंगल येते. आता आपण 4 मध्ये 15ची आवश्यकता आहे. ग्राउंड नंबर 1 वरती खूपच रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय हा सामना. राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. फुलटॉस बॉल होता. मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटचा आणि बॉलचा इतका चांगला संपर्क झाला नव्हता. आता पण सिंगल येते. सिंगल पेक्षा जास्त काय मिळणार नाही आहे.
यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला शॉर्ट पिच चेंडू होता, पुरेपूर फायदा घेतलाय बॅटरने, चौकार आलाय. आता इथून समीकरण थोडस आपण पाहतोय बदलतंय. 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. 2 मोठे फटके इथून खेळवावे लागतील बॅटरला. अजय ओपनिंगला आलेत. इथून 2 मध्ये 10ची आवश्यकता आहे. मॅच इकडून जिंकवायची असेल तर मोठे फटका इथून एक खेळावा लागेल. हा निर्णायक चेंडू असेल या मॅच मधील. यावेळेस उजव्या एसटीच्या भरपूर बाहेर आपण पाहतोय वाईट बॉलचा इशारा. थोडस समीकरणात चेंज होताना पाहतोय. तर 2 बॉल 9ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल पुल गेलाय. बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. समीकरण फुलटॉस बॉल पुल गेलाय. बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक बॉल 3ची आवश्यकता. मॅच थोडासा रोमांचक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल जिंकण्यासाठी 3 धावा. कोण हा सामना जिंकेल? 1 बॉल 3 राज. यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह खेळाय. चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षक आहे सूरज फील्ड केलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय ते 3ऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये आणि इथे सामना जिंकतोय साई कृपा डोंगरी हा संघ. हार्डलक हार्डलक. आणि या स्पर्धेतून बाहेर पडतोय ऑलराऊंडर संघ. तुम्ही आलात आणि चांगला खेळ केला. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय मिस्टर जयेश नम, मॅन ऑफ द मॅच. 12 बॉल मध्ये 18 धावाची खेळी केलाय. तोच ठरतो मॅन ऑफ द मॅच. जयेश यांनी यायचं आहे. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी धापशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आणि मेडल देऊन सन्मानित केलं जाते आयुष पाटील यांना. एक उभरता सितारा पाहतोय आपण आझाद स्पोर्ट्स वसे संघाचा. एक गाव एक फॉर्मेटमधून त्यांना आपण भेडापट्टी वसई या संघातून सुद्धा खेळताना पाहिलंय. ॲज अ प्लेयर नक्कीच चांगला खेळ केलाय आजच्या दिवसामध्ये आपल्या गावासाठी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय जयेश नम ठरतोय.